याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं आहे. करते आता 1-1.5 तास झाला म्हणजे तो आता पाणी बंद करायला चाललं आहे. तर हे असं आहे गावाकडचं जीवन. बघितलं ना, गावाकडच्या माणसाची व्यथा काय असते की उत्कृष्ट प्रकारे असं वातावरण आणि आपल्या शरीराला सुखद असं वातावरण गावाकडचं असतं. मुंबईचं आम्हाला माहितीच आहे, त्या गाड्यांच्या प्रदूषणामुळे, धुरामुळे आणि कंपन्या, इंडस्ट्री लाईन मुंबईच्या ठिकाणी जास्त असल्यामुळे आपल्याला गरमी कायमची भासत असते. थंडी हा विषय कमी असतो. पण गावाकडे जसे जसे हिवाळा, पावसाळा, उन्हाळा अशा वेगवेगळ्या ऋतूंची मजा आपल्याला ह्या गावाकडे घेता येते. तर चला मित्रांनो, तर चला बघू अमोल कवचे आपल्याला काय माहिती देतात काय इकडचे. कारण मी उगाच नाही तुम्हाला सांगत की कोकणातला चाकरमानी, जे मुंबईच्या पेक्षा गावातल्या गावचे ग्रामस्थ एकदम सुखात जगत असतात. तर मित्रांनो, हा आहे पर्याय इकडे. गणपती विसर्जनाच्या टायमिंगला तुम्हाला मी व्हिडिओ टाकले, ते बघितले असेल. आता जसं जसा महिन्याचा मे महिन्यापर्यंत सर्व पाणी कमी होतं. आता ठीक आहे, दिवाळीच्या नंतर आता कमी कमी व्हायला चालू होईल. जरी थंडी असली तर मित्रांनो, पाणी आहे ना गरम लागतं. ही आहे निसर्गाची देणगी. कारण जेव्हा थंडीचं वातावरण असतं तेव्हा पाणी गरम असतं आणि जेव्हा गरमी चालू होईल तेव्हा पाणी थंड असतं. कारण हे निसर्गाची सर्व खेळी आहे. तर मग काय बोलतो अमोल, आपलं पाणी आपल्याला वर्षभर पुरतं काय चांगल्या प्रकारे? म्हणजे पाण्याची आपल्या गावात अजून तरी टंचाई नाही. आपल्याकडे आपल्या निसर्गाची आणि आपल्या या पाटाचं पाणी आणि आपल्या देवाची चांगली आपल्यावरती कृपा आहे की आमच्या गावात अजून तरी पाण्याची कधी टंचाई भासलेली नाही. तर मित्रांनो, ही आहे ती पाण्याची मोटर इथे आहे वरती आणि तो आलेला सोडायला आता बंद करायला जातो आहे. कारण हे बघा पाणी कमी झालं आहे. कारण 1-1.5 तास झाला मोटर चालू आहे. त्याच्यामुळे पाणी बंद केले नाही तर मोटर पण जळू शकते. मोटर काही तशी जळणार नाही, कारण 5 ते 6 फूट अजून टाकीत पाणी आहे. बघा खूप पाणी आहे, पण वरची टाकी ओव्हरफ्लो होईल म्हणून तो आता बंद करायला आला आहे. तो बघा तर हे आता हे मोटर बंद करेल तो, कारण आता बहुतेक लोकांचं पाणी भरून झालं असेल. बंद केली काय? तर बंद केले. आता जशी जशी टाकी ही भरील पाण्याची, मग हे पाण्याचा इकडे स्पीड वाढेल. कारण हा पाईप आम्ही काढून ठेवतो, कारण पाणी वेस्टेज जातं. पण कधी येणाऱ्या जाणाऱ्यांना पाणी प्यायला पाहिजे म्हणून हा पाईप आम्ही छोटासा असा बाहेर कनेक्शन केलं आहे की पिण्यासाठी होतं पाणी. आणि हे आमचे ब्राह्मण देवाचं हे स्थान आहे. इथे नाही चप्पल नाही नेत आहे. तर हे ब्राह्मण देवाचं स्थान आणि या ब्राह्मण देवाशी जेवढे काही आमच्या विधी, शुभकार्य, लग्न असेल, बारसं असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे आपले शुभकार्यात आम्हाला ह्या आमच्या ब्राह्मण देवाच्या इथे येऊन पूजा करून त्याची पूजा वगैरे करावी लागते इथे. आणि त्याच्यामुळे हा पाण्याचा पाणवठा वर्षाचे 12 महिने जीवित आहे, झरा वाहत असतो. चला मित्रांनो, आज आपल्याला खूप साऱ्या व्हिडिओ अशा बघायच्या आहेत, बनवायच्या आहेत. तर हे कसलं झाड आहे रे? तर मित्रांनो, हे ओवळाचं झाड आहे. तुम्हाला माहीत असेलच, कारण ही पिकल्याच्या नंतर पिवळ्या कलरची होतात ना रे. असे पिवळ्या कलरची होतात, एकदम पिवळ्या कलरचं, असं मस्त खाण्यात मजा येते. आता वेगवेगळ्या असे फळं गावाकडे खायला मिळतात. आपल्याकडे आता नीव भेटतात काय कुठं? निवाची झाडं आता कमी झाली. लोक झाडं आता झाडं तोडतात आणि झाडं कोण लावत नाही. त्याच्यामुळे आता असे न्यू वगैरे खायला नाही भेटत.
मासे आहेत पण छोटे छोटे मासे आहेत, कारण आता पाणी कमी झाल्यामुळे इकडची माणसं, आपल्या गावाकडील ग्रामस्थ, आजूबाजूच्या गावातली पण लोक येतात, कांडाळी वगैरे टाकतात आणि मासे पकडतात. त्याच्यामुळे आता छोटे छोटेच मासे आहेत. कॅमेऱ्यात तुम्हाला काय एवढे दिसणार नाहीत कारण पाणी पण हलत आहे. रात्रीचं जर आपण आलो तर खेकडे वगैरे असतात, पकडायला मिळतात. तर मित्रांनो, हे पावसाळी गणपतीच्या विसर्जनाच्या टायमिंगला तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला होता मी, की हा इकडचा बांध वाहून जाऊ नये म्हणूनसाठी वाडीतील ग्रामस्थांनी हा उत्कृष्ट प्रकारे असा लाकडं वगैरे टाकून हे बांधलं होतं. कारण तुम्ही खालच्या साईडला बघू शकता, काही वर्षाने हे पण पऱ्याच्या पाण्याने वाहून जाणार आहे, तर त्याच्यासाठी हे बनवून ठेवलं आहे. आता मस्त मजबूत झालं आहे, आता काय जाऊ शकत नाही. सिमेंटच्या पोत्या वगैरे टाकले, रेती वगैरे भरून कर. तर मित्रांनो, ही आहे आमची पाणवठ्याकडील पायवाट. आधीचे लोक ह्याच वाटेने पाणी भरायचे, पण आता चांगल्या प्रकारे सुविधा आपल्या गावाकडे झालेल्या आहेत. आणि आता तर प्रत्येकाच्या घराघरात पाण्याची लाईन आहे. त्याच्यामुळे काय ह्या वाटेला कोणाचं येणं जाणं एवढं नसतं. कपडे धुणाऱ्या महिला मंडळ इकडे येतात, अशी काही कामं असतात तेव्हा ह्या वाटेने येणं जाणं चालूच असतं गावातील ग्रामस्थांचं. तर चला, पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओत. धन्यवाद.